फक्त 1 किलो तांदळापासून मी बनवले आहे दुप्पट फुलणारे तांदळाचे पापड. त्याचप्रमाणे कुरकुरीत, खमंग आणि खायला सुद्धा छान. योग्य प्रमाण जर घेतलं तर हे पापड नक्की भारी होतील. तर इथे मी 1 किलो तांदळाचे पीठ घेतले आहे. कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल, पण चिकट भात होणारा तांदूळ घेऊ नका, जसे की इंद्रायणी. रेशनचा तांदूळ असला तर अतिउत्तम. इथे मी एक पातेलं तांदळाचं पीठ मोजून घेतले आहे. त्याच पातेल्याने इथे आपल्याला आता 2 पातेले पाणी टाकायचे आहे खिशी घेण्यासाठी. तर हे पाणी मी चांगलं गरम होत आहे तोपर्यंत काही जिन्नस काढल्या. 2 टीस्पून ओवा, 2 टीस्पून जिरे आणि 2 टीस्पून आपले गावठी तीळ, याला आपण हावरी सुद्धा बोलतो. हे प्रमाण एकदम योग्य आहे. आता आपण पाण्याला चांगली उकळी आली आहे, तर यामध्ये आपण हे सगळे जिन्नस टाकून घेऊया. हे जिन्नस आल्यानंतर पाण्याला पुन्हा एकदा उकळी येईल तोपर्यंत आपण मिठाचं सुद्धा माप घेऊया. तिथे मी आपल्याला रेग्युलर चमच्याने 4 चमचे मीठ घेतले आहे. मिठाचा अंदाज थोडासा मागे पुढे होऊ शकतो, लागलं तर आपण थोडंसं वरतून मीठ टाकून घेऊया. तर आता आपल्याला पाण्याला पूर्णपणे उकळी आली आहे, तर इथे मी आता मीठ पण टाकून घेते आणि त्यावरती आता आपण तांदळाचे पीठ टाकून खिशी घेणार आहोत. खिशी घेण्यासाठी आपल्याला इथं एक लाकडाचं लाटणं वापरायचं. तुमच्याकडे खोलगट चमचा असेल तुम्ही चमचा वापरता, पण चमच्यानं शक्यतो आपला खिशी घेताना तो वाकेल, म्हणून आपण इथं लाकडाचा वापर करूया. लाटणानं आपण याच्यामध्ये एक साईडनं फिरवत गोल गोल फिरवून घेऊया आणि वरून तसं जसं लागेल तसं पीठ सोडूया. हे 100% प्रमाण योग्य आहे. ह्या प्रमाणात तुम्ही पापड केले तर तुमचे पापड हे नक्कीच भारी बनणार आहे. कंटिन्यू आपण याला गोल गोल असं फिरून घ्यायचं आणि फिरवत असताना सगळ्यात महत्त्वाचं मिश्रण गाठी होऊन द्यायचे नाही. म्हणजे फिरवताना पूर्ण याला बारीक असं आणि थोडी आपण बोलतो ताकद लावून याला मिक्स करायचं. खालच्या बाजूने वरच्या बाजूने जेवढंपर्यंत एकत्र होत आहे तो पण त्याला मिक्स करतं. खिशी घेत असताना आपल्याला गॅस हा मिडियम गॅस ठेवायचा आहे, नाहीतर आपले खिशी घेताना हे मिश्रण लवकर आपलं घट्ट होईल आणि खिशी आपली कच्ची राहील. आता आपण याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल टाकूया. तेल टाकणं थोडं गरजेचं आहे. तेलाने आपल्याला थोडं हे बाइंडिंग जास्त भारी होतं. त्यानंतर आपण याच्यावरती पूर्ण एकदा चारी साईडनं मिक्स करून घेऊया. मिक्स करताना पातेलं पकडून ठेवायचं, नाहीतर गॅसवरून पातेलं आपलं असं सरकतं आणि हे थोडं गरम असल्यामुळं थोडा चटका वगैरे लागण्याची भीती असते. सगळ्यात महत्त्वाचे, आता आपल्याला तांदूळ हे डायरेक्ट दळून नाही आणायचे. तांदळाला धुवायचे, हा पंख्यामध्ये याला सुकून घ्यायचं. 4 ते 5 तास सुकवल्यानंतर आपण याला आपल्या साध्या गिरणीमध्ये दळून आणायचे. घरी असलेल्या गिरणीतून दळले तरी चालेल. शक्यतो आपलं होईल तर घरी असलेल्या गिरणीतून दळा, म्हणजे आपलं पिठेबला आपल्या दिखरेखाली बारीक दळलं जाईल. आता त्यानंतर आपण याला थोडं वाफ देणार आहोत. वाफ द्यायसाठी आपण याला वरती थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊया आणि याला 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढण्यासाठी झाकून ठेवूया. गॅस हा कमीच ठेवायचा, फास्ट करायचा नाही अजिबात. वाफ काढल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला या लाटण्याने हलवून घ्यायचं. खालची बाजू वरती होईपर्यंत पूर्ण याला एकजीव करून घ्यायचं आणि यानंतर सुद्धा आपण याला पुन्हा एकदा झाकून ठेवणार आहोत. तर तांदूळ घेताना हा रेशनचा तांदूळ घेतला तर खूप भारी. जर तुम्ही असं वाटतंय की रेशन तांदूळ नाही तुमच्याकडे, तर तुम्ही बाहेरचा मार्केटचा कोणता घेतला तरी चालेल. आणि हा तांदूळ पंख्याखाली वाळवायचा, उन्हामध्ये अजिबात तांदूळ सुकवायचे नाही. उन्हामध्ये सुकवल्यानंतर तांदळाचे नंतर तुकडे पडतात आणि त्याचा एकजीवपणा हा निघून जातो. आता पुन्हा एकदा मी याला झाकण ठेवून याला पुन्हा 3 ते 4 मिनिटं याची वाफ काढून घेतली. आता हे मिश्रण एकदम योग्य आहे आपलं पापड बनण्यासाठी. पुन्हा एकदा मी आता याला चांगलं एकजीव करून घेते लाटण्याने. आता या परिस्थितीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. काढत असताना सुद्धा आपण याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर मी इथे परातीमध्ये काढून घेते आणि काढल्यानंतर आपण याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करणार आहोत. तर इथे मी एकजीव करणार आहे. एकजीव करण्यासाठी मी इथे आता आपला स्मॅशर आहे पावभाजीचा, तो यूज करणार आहे. यानं काय होतं, हे एकजीव पण होतं आणि हाताला चटका वगैरे लागत नाही. आता थोडंसं आपण याला एकजीव करून त्याचं चांगलं असं गोल असं मळून घ्यायचं, म्हणजे कसं हे थंड होणार नाही. आता आपण याचे 2 भाग करून घेऊया. एक भाग मी साईडला ठेवणार आहे पातेल्यामध्ये किंवा
आपल्या कॅरी बॅगमध्ये झाकून ठेवणार आहे, जेणेकरून त्याचं पूर्ण थंड होणार नाही तो. आणि जो शिल्लक राहिलेला भाग आहे, म्हणजे आपण जे शिल्लक राहिलेले मिश्रण आहे त्याचे मी आता असे गोल गोल गोळे करून घेतले पापड्या लाटण्यासाठी. आणि त्यासोबतच आता पापड लाटायला तुम्ही पोळपटवरती किंवा लाटू शकतात. त्याचप्रमाणे मी इथे माझ्याकडे साचा आहे पापड बनवायचा. यामध्ये मी आता खाली एक पॉलिथिन ठेवून त्याला थोडंसं तेल लावून हलकंसं त्याच्यामध्ये ही छोटासा लाटी ठेवली आणि आता आपण याची छानपैकी असे पापड करून घेणार आहोत. पापड करायच्या 2 ते 3 पद्धती आहे. तुम्ही आपल्या पोळपटवरती कागद ठेवून वरती वाटी किंवा छोटीशी प्लेट ठेवून प्रेस करून तेव्हा सुद्धा पापड केल्याचे चालतील. आणि दुसरी पद्धत म्हणजे आपल्या ह्या साशाने बनवायचे. तिसरी पद्धत पण आहे, जिथे आपण पापड टाकतो तिथेच आपली लाटी ठेवायची आणि वरून कागद ठेवून पुन्हा एकदा त्याला प्लेटवरती प्रेस करायची आणि फक्त वरचा कागद पापड बनल्यानंतर वरचा कागद काढून घ्यायचा. ती सुद्धा एक पद्धत आहे, पण ती पद्धत थोडी जास्त किचकट आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे या साच्यामध्ये पापड बनवायचे. तुम्ही बघू शकता एकदम सारख्या आकारामध्ये हे पापड बनले आहेत. एकदम असे मोकळे सुद्धा निघतायत, म्हणजे कुठे चिटकत नाही की तुकडे अजिबात पडत नाही. तर हे दिसायला सुद्धा किती पांढरी शुभ्र आहे. अशा पद्धतीने मी 1 किलोमध्ये जवळपास 120 ते 130 पापड माझे बनले आहे. आता आपल्याला हे पापड पूर्णपणे उन्हामध्ये वाळवायचे आहे. माझ्या गॅलरीमध्ये 2 ते 3 तासानंतर ऊन येतं बऱ्यापैकी. त्या उन्हामध्ये मी हे पापड 2 दिवस सुकवले. तुम्ही बघू शकतात किती मस्त दिसतात हे पापड. आणि हे तळल्यानंतर सुद्धा खूप भारी बनणार आहेत. हे पापड बनवायला खूप सोपे आहे, फक्त तुमची खिशी घ्यायवरती पूर्ण डिपेंड आहे तुमचे पापड कशा पद्धतीने बनले जातात. चिरतात, तुकडे होतात की एकदम घट्ट असणार, हे पूर्णपणे तुमच्या खिशीवरती डिपेंड असते. तुम्हाला मी ते पापड सुद्धा तळून दाखवते. कढईमध्ये टाकल्या एकदम दुप्पट होतो हा पापड फुगून, आणि त्यासोबतच खायला सुद्धा खूप टेस्टी लागणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पापड बनवलेत तर तुम्ही बाहेरचे बाजारातील पापड आणायचे पूर्ण विसरून जाल आणि घरच्या घरी अशा पद्धतीने छान पद्धतीने पापड बनवाल. घरच्या हाताचे पापड म्हणजे वेगळी चव असते आणि त्यासोबतच परफेक्ट असे मेजरमेंटनुसार आणि काही खास टिप्सनुसार हे पापड खूप भारी बनतात. त्यासाठी काही टिप्स आहे. टिप्स नंबर 1, तांदूळ हा वाळवायचा, हा सावलीमध्येच वाळवायचा, उन्हामध्ये याला सुकवायचा नाही. 2 नंबर, मिश्रणात गाठी राहून देऊ नका, नाहीतर आपले पापड हे अचूक पद्धतीने बनले जातील. एकदम कडक उन्हामध्ये हे पापड वाळवा आणि त्यासोबतच हवा बंद डब्यामध्ये ठेवल्यानंतर हे भरपूर दिवस